वंदे मातरम मित्रांनो, मला एक गोष्ट आठवली. ते बघा, ह्या ज्या 3,500 पायऱ्या आहेत तिथे, त्या चढत आलेलो आहे मी. पण पहिला मुद्दा, इथं लोकांना चढायला जीवावर जाते, पण त्यांनी बनवल्या कशा असतील ते बघा तुम्ही. याच्यामुळे एक इतिहासाची आठवण होते की 450 वर्षापूर्वीचा मग महाराजांचा इतिहास बघा तुम्ही. त्यांचे गडकिल्ले बघा, त्यांचे धरण बांधलेले बघा, किंवा त्यांचा कोयना नदीवरचा पूल बघा. म्हणजे एकदम बेस्ट प्रकारे अजून सुद्धा आहेत. नंतर 2500 वर्षापूर्वीचं हडप्पाकालीन जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बघा तुम्ही. मग त्यांचे ते सिस्टमॅटिक कॉरिडोर असो, किंवा स्वच्छालयाचे हे असो, किंवा बिझनेस कॉरिडोर असो, रस्ते असो, या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. तर मला सांगायचंय की एक प्रकारे हा जुना इतिहास आणि जुनं इन्फ्रास्ट्रक्चर अजून सुद्धा राहतं. आणि आपले जे रोड बनतात 6-6 3-3 महिन्यात गायब, पूल बनतात 3-3 6-6 महिन्यात पडून जातात. आणि रेकॉर्ड आहे काहीतरी मागच्या 20 वर्षात 2000 प्लस पूल पडलेत. मी मागे वाचलं होतं आता. तर म्हणजे चाललं काय याच्यामध्ये? मरतात कोण? सामान्य माणूस मरतो. एकही तुम्हाला असं दिसणार नाही, कारण त्यांनी इतका भ्रष्टाचार केलेला असतो. आणि भ्रष्टाचार खूप टोकाला पोहोचलेला आहे भारतात सध्या. तरी ह्या गोष्टी सांगायच्या आहे मला, कारण जुनं इन्फ्रास्ट्रक्चर जर इतक्या वेळ टिकू शकतं, नंतर इंग्रजांनी केलेलं बांधलेलं तेही टिकू शकतं. आता जे काही जे चांगले लोक आहेत त्यांनी बांधलेलं सुद्धा टिकू शकतं. कारण पुण्याचा जंगली महाराजा रोड बघा तुम्ही, तो कधीतरी आपला स्वातंत्र्यानंतरच बनलेला होता. तो 50 वर्ष टिकला अजून पण. पण तिथल्या त्या महानगरपालिकेने काम केलं, मग नंतर त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली. म्हणजे बघा. आणि गव्हर्नमेंटनी जी कंपनी, रोनाल्डो कंपनीने तो रोड बनवला होता, ती कंपनीने गॅरंटी दिली होती की हा 10 वर्ष रोड टिकेल व असं. पण तो टिकला नाही. काय म्हणता, टिकला 50 वर्ष टिकला, पण 10 वर्षाची गॅरंटी दिली आणि 50 वर्ष टिकला. आणि सरकारने ती कंपनीला बॅन करून दिले एक प्रकारे. म्हणजे बघा, एकीकडे असे जे चांगले लोक आहेत किंवा चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देणारे आहेत त्यांना एक प्रकारे बॅन केलं जातं, कारण यांना हप्ते भेटणार नाहीत, पैसा खायला भेटणार नाही. आणि दुसरीकडे अटल जो रोड बनवला गेला आपला मुंबईचा, अटल सेतू, तर तो अटल सेतू त्याला 10 वर्षाची का 5 वर्षाची गॅरंटी दिली होती की एकही खड्डा पडणार नाही. 18 महिन्यात खड्डे पडून गेले तिथे. म्हणजे काय चालू आहे देशामध्ये? आपला पैसा सर्रासपणे एकदम वायफळ आणि असाच खर्च केला जातो. दुसरीकडे जिथे आम्ही आता आलोय मांगीतुंगीला, हे जैन धर्माचे लोक फक्त 0.3% आहेत आपल्या भारतामध्ये. पण भारताच्या जीडीपी मध्ये, भारताच्या टॅक्स मध्ये 24% कॉन्ट्रीब्युट करतात. केवढी मोठी गोष्ट आहे हे पण लक्षात राहू द्या. आणि स्वच्छता, सगळ्या गोष्टी इतकं भारी येते आणि खूप काही शिकण्यासारखंही. हे याच्यातून सांगायचंय. जय हिंद, वंदे मातरम.